आताच फोन हातात घेतला आणि एक मला माहिती कळाली, की विठ्ठल कांगणे सर तुम्हाला माहिती असतील शिकवतात ते मुलांना आणि त्यांची आयडी डिलीट केली आहे काहीतरी Instagramवरची. अप्रतिम बोलतात, बिनधास्तपणे बोलतात सगळ्यांच्या विरोधामध्ये. बहुतेक तेच कारण असावं, की त्यांची आयडी डिलीट केली आहे. 1 पॉइंट काहीतरी 7 मिलियन Instagramवरती त्यांचे फॉलोवर होते. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, मी का एवढ्या घाईघाईने आणि अशा पद्धतीने बनवतोय? खूप मेहनत असते. खूप मेहनत. खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला असं वाटत असेल, की आम्ही अशी व्हिडिओ टाकली किंवा काय केलं. नाही, मी देखील या क्षेत्रामध्ये 7-8 वर्षापासून काम करतोय आणि झटकन एका क्षणामध्ये जेव्हा अशा काही गोष्टी होतात ना, तुम्ही संपूर्णपणे त्यांच्या कुटुंबावरती घाला घालताय. आज विठ्ठल कांगणे सरांचं तेवढं मोठं केलेलं एवढं जे काही साम्राज्य होतं आणि त्याला आता ते सरकारनं केलंय. अनेक जण म्हणतात सरकारविरोधात बोलले म्हणून केलंय, Instagramकडून केलंय. काय काय माहीत नाहीये. पण निश्चित याच्यामागे कुणी ना कुणी कोणाचा ना कोणाचा तरी हात आहे, की हा माणूस बोलू नये, आपल्या विरोधात बोलू नये याच्यासाठी म्हणून त्यांचं अकाउंट डिलीट केलंय. असंच जर होत राहिलं ना, तर अन्यायाविरोधात आवाज उठवणारी लोकं आज सोशल मीडिया म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. सोशल मीडिया म्हणजे हा व्हॉईस आहे, या देशाचा आवाज आहे आणि तो जर आवाज तुम्ही दाबायचा प्रयत्न केला, तर सोशल मीडियावरती काय बघायचं उघड्या बाया, फालतू अश्लील कंटेंट एवढं बघायचं. अशी चांगली लोकं जी बोलत असतील त्यांच्यावरती जर असा आघात केला जात असेल, फार विचित्र गोष्ट आहे, फार विचित्र गोष्ट आहे. कुठे ना कुठेतरी याचा विचार सरकारने देखील केला पाहिजे. तुम्ही तुमच्या विरोधात एखादं स्टेटमेंट दिलं किंवा काही बोललं, तर याचा अर्थ असा होत नाही, की आपण त्याला पूर्णपणे डिलीट करून त्याला या सगळ्या माध्यमातून बाहेर काढणं हे योग्य नाही, हे चुकीचं आहे. कारण जर लोकं सगळी एकवटली ना अशा पद्धतीनं, तर मग सरकार किंवा जे काही ही यंत्रणा आहे त्याच्या विरोधात जर एकवटली, तर मग तुम्हाला फार अवघड जाईल, फार